शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा पिकात 60 दिवसांनंतर काय व्यवस्थापन करावे, तसेच फवारणी काय करावी, तर त्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. सोबत बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. कांदा लागवडीनंतर 60 दिवस हा काळ अतिशय महत्त्वाचा असतो, कारण याच काळात कांदा मान टाकून जमिनीखाली फुगायला म्हणजेच बल्ब डेव्हलपमेंटला सुरुवात होते. याच वेळी करपा म्हणजेच पर्पल ब्लॉच रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात मोठी घट येऊ शकते. खालीलप्रमाणे नियोजन करून तुम्ही फुगवणी आणि करपा नियंत्रण दोन्ही करू शकता. 1. करपा रोग नियंत्रण म्हणजेच डिसीज कंट्रोल. 60 दिवसांनंतर वातावरणात आर्द्रता किंवा धुके असल्यास करपा वेगाने पसरतो. त्यासाठी आपण वेळीच जर फवारणी केली नाही तर आपल्याला उत्पादनात घट पाहावयास मिळू शकते. करपा नियंत्रणासाठी आपण बुरशीनाशक जर बघितले, टेबुकोनाझोल प्लस ट्रायफ्लॉक्सिस्ट्रोबिन म्हणजेच उदाहरणार्थ नेटिवो 0.5 ग्रॅम किंवा प्रोपिकोनाझोल म्हणजेच उदाहरणार्थ टिल्ट 0.5 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. सोबत कीड नियंत्रणासाठी म्हणजेच थ्रिप्ससाठी फिप्रोनिल किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 1 मिली वापरावे. टीप: कांद्याची पाने गुळगुळीत असल्याने औषध चिकटण्यासाठी त्यात स्टिकर म्हणजेच सिलिकॉन बेस्ड स्प्रेडर नक्की टाकावे. त्यामुळे औषध पसरते व रिझल्ट चांगला मिळतो. 2. कांदा फुगवणीसाठी खत व्यवस्थापन म्हणजेच बल्ब डेव्हलपमेंट. या स्टेजला नत्र बंद करून पोटॅश वाढवणे गरजेचे असते. मुख्य खत: जर तुम्ही विद्राव्य खते वापरत असाल तर 0,5234 म्हणजेच मोनोपोटॅशियम फॉस्फेट 5 किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे किंवा 10 ग्राम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. सूक्ष्म अन्नद्रव्ये: कांदा चकचकीत आणि टणक होण्यासाठी बोरॉन म्हणजेच 20% 1 ग्राम प्रति लिटर याप्रमाणे फवारणीत घ्यावे. अंतिम टप्पा: काढणीच्या 15 ते 20 दिवस आधी 0,050 म्हणजेच पोटॅशियम सल्फेट 5 किलो प्रति एकर दिल्यास कांद्याचा आकार आणि रंग सुधारतो. 3. पाणी व्यवस्थापन आणि इतर टिप्स. पाणी देणे: 60 दिवसांनंतर जमिनीला फार मोठा ताण देऊ नका, तसेच अतिपाणी देऊ नका. वाफसा राहील असे पाणी द्यावे. पीजीआर: जर कांद्याची पात प्रमाणाबाहेर वाढत असेल आणि फुगवणी कमी असेल तर लिओसिन म्हणजेच 1 मिली प्रति लिटर किंवा कल्टार म्हणजेच 0.5 मिली प्रति लिटरचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावा. यामुळे पाल्याची वाढ थांबून सर्व ऊर्जा कांदा फुगवण्यासाठी वापरली जाते. महत्त्वाची काळजी: फवारणी नेहमी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करावी. कडक उन्हात फवारणी करणे टाळावे. तुम्ही सध्या तुमच्या कांद्याला कोणते खत दिले आहे का, किंवा तुमच्या भागात सध्या हवामान कसे आहे म्हणजेच धुके आहे की ऊन आहे हे कळवल्यास मी अधिक सखोल सल्ला देऊ शकेन. तसेच तुम्ही अजून जर चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा.